या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की मराठी लिपीतून ईमेल कशी टाईप करून पाठवायची. त्याच्यासाठी आधी तुम्ही जीमेलला लॉग इन व्हायला पाहिजे. जीमेलला लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे जे सेटिंग्स म्हणून एक आयकन दिसतो आहे तिथे क्लिक करायचा. खालती इथे पुन्हा सेटिंग्सला जाऊन क्लिक करायचं. त्यानंतर इथे गेल्यावर शो ऑल लँग्वेज ऑप्शन्सला क्लिक करायचं. तिथे गेल्यानंतर एनेबल इनपुट टूल्स याच्यावर क्लिक करायचं. ते चेक केल्यानंतर अशी एक मोठी विंडो समोर येते. खालती स्क्रॉल करत करत मराठी कुठे दिसतं आहे ते शोधायचं. मराठीत पण तुम्हाला बरेच ऑप्शन्स याच्यामध्ये दिसतील. त्याच्यापैकी मी ज्याच्यात कम्फर्टेबल आहे वापरण्यात तो तुम्हाला करून दाखवणार आहे. पण तुम्ही बाकीचे ट्राय करून बघा. तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घेऊ शकता. हे जिथे मराठी असं दिलेलं आहे तो मी इथे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर हा जो ॲरो आहे बाजूचा त्या ॲरोवर क्लिक केलं. सिलेक्टेड इनपुट टूल्समध्ये इथे मराठी आल्यानंतर मी ओकेला क्लिक केलं. त्यानंतर खालती जाऊन सेव्ह चेंजेस आहे. हे जे सेव्ह चेंजेस आहे याच्यावर मी क्लिक केलं. त्यानंतर पुन्हा इनबॉक्स माझा रिलोड होतो आता. ओके, तो झाल्यानंतर तुम्हाला इथे असा इथे आलेला दिसेल. इथे जर दिसला नाही तर तुम्ही हा जो बाजूचा ॲरो आहे त्याच्यावर जर क्लिक केलात तर तुम्हाला नक्की तो मराठीचा दिसेल. आता समजा मी कंपोज उघडलं. कंपोजमध्ये नवीन मेल केली. नेहमीसारखं टू आणि सब्जेक्ट. टू हा पार्ट इंग्लिशमध्येच आपल्याला टाईप करायला लागेल. सब्जेक्टमध्ये तुम्ही मराठीत टाईप करू शकता. आणि हा मजकुराचा भाग आहे. या मजकुराच्या भागात मी जर का नुसतं नमस्कार असं इंग्लिशमध्ये टाईप केलं तर ते आत्ता इंग्लिशमध्येच नमस्कार असं दिसतं, राईट. पण आता जर मला हे मराठी लिपीमध्ये हवं असेल तर वरती हा जो आहे याच्यावर तुम्ही क्लिक केलात तर हा थोडासा डार्क होतो पहा. तो जर डार्क झाला की त्याच्यानंतर जर मी इथे पुन्हा नमस्कार टाईप करून नमस्कार असं टाईप केलं आणि स्पेस बार दाबला तर इथे नमस्कार कसे KASE करून कसे केलं, स्पेस दाबला, आहात केलं आणि पुन्हा स्पेस बार दाबलात तर तुम्हाला असं मराठीमध्ये लिहिता येईल. आता याच्या पुढे पुन्हा तुम्हाला जर का इंग्लिशमध्ये टाईप करायला सुरुवात करायची असेल तर हा जो आहे इथे जाऊन परत क्लिक करायचं. तो थोडा आता फेंट असा झाला पहा. त्याच्यानंतर जर पुन्हा तुम्ही नमस्कार टाईप केलं तर पुन्हा इंग्लिशमध्ये यायला लागेल. आता काही जे शब्द आहेत ना ते शब्द नुसतं तुम्ही इंग्लिशमध्ये जसे लिहिले त्याच्यावरनं एकच होईल असं जरुरी नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आणि असं तुम्ही जर का इथे टाईप केलं तर हा डायरेक्ट इंग्लिशमध्ये आला. मी पुन्हा वर क्लिक केलं आणि असं टाईप केलं तर इथे तो बरंच देतो आहे. यातला तुम्हाला कुठला सिलेक्ट करायचा आहे. आता मला हे माहिती की हा माझा पहिलाच आहे या केसमध्ये. पण समजा मला हा नसेल करायचा तर मला हा आणि म्हणून करायचा असेल तर मी हा खालचा सिलेक्ट करू शकतो. पण जर नॉर्मल पहिलाच ऑप्शन जर का करेक्ट असेल तर तुम्ही स्पेस बार दिलात तर तो जो पहिला ऑप्शन आहे तो येईल. हे झालं. पुन्हा इंग्लिशमध्ये करताना वर क्लिक केलं, तो फेंड झालं. त्याच्यानंतर नेहमी आपण मेल पाठवतो अक्षरशः तशीच तुम्हाला मेल पाठवायची आहे. फक्त एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कोणाला मेल पाठवता म्हणजे टू लिस्टमध्ये मात्र तुम्हाला हा ऑफ करूनच तुम्हाला मेल पाठवायला लागणार आहे. थँक्यू सो मच.